So it's a part 2 of Gen Z, asking what the specific Gen Z term means. So let's go. Ick. काय? Ick. इक. Ick. ऐक ना. आ? ऐक ना? ऐकणं कसं असेल? इक म्हणजे किक. नाही, इक म्हणजे इक काय स्पेलिंग काय? ICK. इक. ICK. थंड. मी आ? थंड. नाही. थंड? मी नाही, मी नाही. इक म्हणजे मी हिंट देते, कोणत्याही गोष्टीची इकी येते. बोर होत. नाही. नाही कंटाळा कोणत्याही येतो. गोष्टीची इक. अच्छा किळस वाटते. हा. इट गर्ल किंवा इट बॉय किंवा इट गर्ल. इट कोणतं ई पण IT. मी तर इट व्हेजिटेरियन गर्ल. आहे. मी तर व्हेजिटेरियन आहे. इट गर्ल व्हेजिटेरियनचे इट गर्ल इट बॉय. इट गर्ल किंवा इट बॉय. आय एम अ इट गर्ल असं. इट गर्ल म्हणजे मुलगी खातीये. इट नाही. इट नाही. एवढा सोपा अर्थ असतो काय? इट गर्ल. इट गर्ल इट गर्ल म्हणजे छान मुलगी. हा हम्म. छान मुलगी किंवा छान छान मुलगा मुलगा. जे एफर्टलेसली होतं ते. कुक्ड. कुक्ड. कुक्ड नाही. CO KED. कुक्ड. कुक. कुक नाही, कुक्ड कुक्ड. शिजवणं. नाही. अगं तुम्ही लिटरल नाही, नाही, तेच म्हणजे- डोंट डू द मिस्टेक सेम. शबरे. की वी आर कुक्ड. कुक म्हणजे पकलोय. नाही. नाही, वी आर कुक्ड. वाट लागली आता. अच्छा बँड वाजला. हा, वी आर Oh. कुक्ड बँड असं. वाज गया. बापरे काय काय अर्थ आहेत. आपला कुक झाला. आपला कुक झाला नाही. तर तेच झालं ना, आपला बँड वाजला. गिव्हिंग दॅट गर्ल. इट्स गिव्हिंग दॅट मीन्स बरं झालं तिच्या अद्दल घडली असं. नाही. इट्स गिव्हिंग टू गर्ल. इट्स गिव्हिंग टू गर्ल. इट्स गिव्हिंग दॅट गर्ल. दॅट गर्ल. इट्स मुलगी खूप चांगलं ड्रेस होऊन आली आहे, तर कोणी म्हणू शकते की इट्स गिव्हिंग कटरीना कैफ किंवा म्हणजे अच्छा हा हा. इट काय कळालं. कळलं. तू व्यक्तीला तर तू बोलणार. इट्स गिव्हिंग दॅट गर्ल मीन्स लाईक अ कतरीना. काही नाही कळलं. उगाचच काय वाक्य बनवताय. असं जरुरी समजा नाहीये. ही खूप चांगली ड्रेस होऊन आली, तर तुम्ही तिला काय म्हणणार? इट्स गिव्हिंग. इट्स गिव्हिंग ब्युटिफुल. इट्स गिव्हिंग.